मी प्रभाग क्रमांक 2मधून माझ्या कामाच्या जोरावरती एक सर्वसामान्यांचा मुलगा म्हणून गेल्या 5 वर्षापासून माझ्या प्रभागामध्ये मी तयारी केलेली होती। परंतु बीडमध्ये ज्यांनी नुकताच 5 दिवसापूर्वी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि सर्व सूत्रे त्यांच्या स्वतःच्या हातात घेतली, अशा डॉक्टर योगेश क्षीरसागरांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील मराठा समाजातील मुलावरती जाणीवपूर्वक अन्याय केलेला आहे आणि मला उमेदवारी देण्यापासून वंचित ठेवलेला आहे। आणि मी ज्यांच्या नेतृत्वामध्ये काम करतो असे माझे नेते, महाराष्ट्रभर हिंदुत्वाची तोफ म्हणून ज्यांना ओळखलं जातं असे नितेशजी राणे साहेब, माझ्या बीड जिल्ह्याच्या आमच्या नेत्या आदरणीय पंकजाताई मुंडे, प्रीतमताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली मी या बीडमध्ये काम करतो। परंतु योगेश क्षीरसागरांनी जाणीवपूर्वक मला डावललेलं आहे। एकीकडे योगेश क्षीरसागरांनी भाजपामध्ये प्रवेश करून हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती मत मागण्याचा अजेंडा लावलेला असताना माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यासाठी माझ्या नेत्यानं, हिंदुत्ववादी विचाराच्या नेत्यानं योगेश क्षीरसागरांना फोन केला आणि माझ्या कार्यकर्त्याला उमेदवारी द्यावी अशी विनंती केली। परंतु योगेश क्षीरसागरांना मला डावलून फक्त एकीकडे असं दाखवायचं आहे की मी हिंदुत्वाचा विचार घेऊन चाललो आहे। त्यांचा हिंदुत्वाचा विचार वगैरे काही नाही आहे। त्यांना फक्त स्वतःची चव, स्वतःचं जेवण ज्यावेळेस त्यांच्यासमोर येतं तेवढं जेवण करायची ह्यांना सवय लागलेली आहे। योगेश क्षीरसागरला हिंदुत्वाविषयी काही देणं घेणं राहिलेलं नाही आहे। योगेश क्षीरसागर हा चव बदलणारा व्यक्ती आहे। योगेश क्षीरसागराच्या भूलतापाला बीडकरांनी कुणीही बळी पडू नये अशी प्रखर भूमिका मी आज या ठिकाणी घेतोय। आणि वरिष्ठांकडे नितेश राणे असतील, पंकजाताई असतील आणि आमचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, यांच्याकडे हा कपडे जसा बदलतो, जसे पक्ष बदललेले आहेत आणि याच्या विचारामध्ये हिंदुत्व नाही आहे हे सांगण्यासाठी मी लवकरच फडणवीस साहेब आणि पंकजाताईची भेट घेणार। मला योगेश क्षीरसागरांनी डावललं। मी एक स्वाभिमानी कार्यकर्ता आहे, मी जनसामान्यामध्ये आहे, मी घराघरामध्ये आहे, मी सर्वसामान्यांच्या प्रश्नावरती विविध प्रकारचे आंदोलनं केलेले आहेत। माझं एक आंदोलन महाराष्ट्रभर चर्चेलेलं आहे आणि योगेश क्षीरसागरला कदाचित असं वाटलं असेल की सचिन उबाळे 2029चा माझा प्रतिस्पर्धी आहे म्हणून योगेश क्षीरसागरनी, आणि मी ज्यांच्या नेतृत्वामध्ये काम करतो हा नितेश राणेंचा कार्यकर्ता आहे, राणे समर्थक आहे, म्हणून मला योगेश क्षीरसागरने डावललेलं।